नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सध्या महानगरपालिकाची निवडणुकाचं बिगुल वाजून काही पुष्कळ दिवस झालेले आहेत. आणखी नामांकन पत्र पण लोकांनी सादर केले. काही इच्छुक उमेदवारांनी नामांकन पत्र सादर केले आहेत. काही काही ठिकाणी जसं की नगरपंचायत आणि पंचायत समितीची जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस पण असं ऐकण्यात आलं होतं की काही ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले. आणि आता सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये काही ठिकाणी पण असं दिसून आलं, जवळपास तब्बल 70 का 80 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवशी जातो त्यावेळेस एक शेवटलं एक बटन असते, त्याचं नाव असते नोटा. नोटा म्हणजे काय असते? नोटा पण हा एक उमेदवार आहे. जर कोणाला वरेपैकी कोणतेही उमेदवार जर तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही नोटा हा बटन दाबू शकता. आणि नोटाला जर सर्वात जास्त मतदान झाले की नोटावर समजा सगळ्यात जास्त मतदान येत आहे तर नोटा हा उमेदवार आहे, तो निवडून येते. पण हे कळत नाही आहे की आज इतक्या ठिकाणी बिनविरोध हे निवडणूक आयोग सांगत आहे. पण निवडणूक आयोगाला एवढी सुद्धा सद्बुद्धी नाही आहे किंवा एवढं सुद्धा डोकं नाही आहे की तुम्ही जो सगळ्यात एक महत्त्वाचा उमेदवार तयार केलेला आहे, त्याचं नाव आहे नोटा, त्याच्यावर मतदान का नाही झाले आहे? म्हणजे लोकांचं तुम्ही मतदानाचा हक्क, जे मतदान तुम्ही एवढे मोठे मोठे बॅनर पोस्टर लावता की आओ चले मतदान करे, या मतदान करूया, आपला हक्क, मतदानाचा हक्क, आपले सर्व पहिले जे प्रायोरिटी आहे ते मतदान आहे. मग लोकांना ते वोटिंग करायचा तुम्ही अधिकार का छीनून घेताय? हा प्रश्न सगळ्यात पहिले आपण विचारला पाहिजे. नोटा पण हा उमेदवार आहे आणि बिनविरोध उमेदवार कधी निवडून नाही येत, एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्याबद्दल सर्वांनी आवाज उचलला पाहिजे. घरी बसून काही नाही होणार, तुम्ही आवाज उचला. तुमचा हक्क मारला जात आहे हे लक्षात ठेवा. बस एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.